तर शेतकऱ्यांसाठीच्या पीक विमा योजनेत बदल होण्याची शक्यता आहे आणि तसे संकेत गेल्या काही काळात सरकारकडनं मिळत होते आणि आता कृषी मंत्र्यांनीही याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. मात्र ते करताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि एका नव्या वादाला सुरुवात झाली. पीक विमा योजनेत बदल होणार. पीक विमा आता 1 रुपयाऐवजी 100 रुपयांमध्ये. थोड्याच दिवसांत अधिकृत घोषणा होणार. पीक विम्याची रक्कम आता 1 आकड्यावरून 3 आकडी होणार आहे. कृषी मंत्र्यांनीच तसे संकेत दिले. याची अधिकृत घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना आता 1 रुपयाऐवजी 100 रुपयांत पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 1 रुपयातच पीक विमा मिळेल. पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यासाठी कृषी आयुक्तालयानं राज्य सरकारला अहवाल सादर केलाय. पीक विम्याच्या निकषात बदल केला नाही तर विमा कंपन्यांना 400 कोटी द्यावे लागणार आहेत. त्यासाठी राज्य सरकार पीक विम्याची रक्कम वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात पीक विम्याचे 1,71,000 शेतकरी आहेत. त्यापैकी 85% शेतकरी अल्पभूधारक आहेत. हे बघा, पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे आणि योग्य त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे. या संदर्भातले फायदे तोटे, चांगले वाईट अनुभव हे सरकारच्या पाठीशी आहे. सरकारला पीक विमा बंद करायचा नाही, पण पीक विम्यामधले असलेले जे काही गैरप्रकार आहेत ते थांबवण्यासाठी काही निर्णय तर घ्यावे लागतील. आणि काय निर्णय घ्यायचे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बसून या ठिकाणी निर्णय होईल. पीक विमा योजनेसंदर्भात बोलताना कृषी मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. 1 रुपया आता भिकारीही घेत नाही, तेवढ्या पैशात आम्ही पीक विमा देतो, असं कोकाटे म्हणाले. तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो. आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय. पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत. सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही, पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात. कुठेतरी शेती केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असं माझा अंदाज आहे. त्याची चौकशी सुरू आहे, त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे. माणिकराव कोकाटेंच्या या विधानावर विरोधकांनी संताप व्यक्त केलाय. सरकार ज्या पद्धतीनं कृषी मंत्रीच शेतकऱ्यांविषयी अशा पद्धतीनं भिकाऱ्याची उपमा शेतकऱ्याला देतो, ज्या शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो, या शेतकऱ्याला जर अशा पद्धतीने 1 रुपया देतं तर ही काय उपकार करत नाही सरकार 1 रुपयात विमा देतं तर. याच शेतकऱ्याच्या बळावर सरकार, राज्य चालतं, सगळ्या गोष्टी चालतात. आज या सरकारचं किती अनुदान सरकारने थांबवलेलं आहे या शेतकऱ्यांचं. भिकाऱ्याला 1 रुपया दिला तर तो भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना दिली, अशा प्रकारचं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी केलेलं आहे. कोकाटे साहेबांचं हे विधान शेतकऱ्यांचा अपमान करणार आहे, त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवणार आहे आणि अप्रत्यक्षरित्या का होईना शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याबरोबर करणं आहे. किसान सभेच्या वतीने माणिकराव कोकाटे साहेबांच्या या विधानाचा मी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो. घामाचं दाम शेतकऱ्यांना दिलं असतं, त्यांची लूट थांबवली असती तर अशा दीनदमडीच्या योजनांची शेतकऱ्यांना कोणतीही गरज राहिली नसती. किंबहुना शेतकरीच आपल्या घामातून जो कोट्यावधी रुपये सरकारी तिजोरीत कराच्या रूपानं जमा करतायत, त्यातूनच या योजना राबवण्यात येत असल्यामुळे कोकाटे साहेबांनी जो 1 रुपयात पीक विमा योजना दिल्याचा दाखला दिलेला आहे, तो कोकाटे साहेबांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा संबंध राज्य सरकारने त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेच्या खिशातून तो पैसा दिलेला नाही, तो सरकारच्या तिजोरीतून दिलाय. आणि ती सरकारची तिजोरी शेतकरी श्रमिकांच्या घामाच्या पैशातून भरलेली आहे. ही बाब माणिकराव कोकाटेंनी नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. 18 फेब्रुवारी 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणं हा या योजनेचा उद्देश. अतिवृष्टी, उच्च तापमान, आर्द्रता आणि दव यासारख्या परिस्थितीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. हे टाळण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून अत्यल्प पैसे घेऊन पीक विमा काढला जातो. या पीक विमा योजनेमध्ये घोटाळा होत असल्यामुळे त्यावर निर्बंध घालण्याच्या ऐवजी 1 रुपयाचा पीक विमा 100 रुपयाला करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केलेल्या आहेत.
याने या 100 रुपयाला जरी केला तरी याला आळा बसणार नाही आहे. सरकारने यावर कठोर कार्यवाही करून ज्या खात्याकडे हा कारभार सोपवलेला असतो त्या खात्यावर सरकारचं मुळात नियंत्रणच राहिलेलं नाही असं वाटतं. कारण एक शेतकरी 20 ठिकाणी पीक विमा भरतो आणि तो त्याचा लाभ घेतो आणि खरे शेतकरी त्यापासून वंचित राहतात. सरकारचं डोकं फिरलेलं वाटतंय. त्याचं कारण असं आहे, 1 रुपयामध्ये पीक विमा लागू केलेला असताना गेल्या वर्षी आम्ही वाट बघत होतो, यावर्षी पीक विमा 1 रुपयात भरावा लागणार आहे. परंतु आता आम्ही काल बातमी वाचली टी व्हीमध्ये, तर लक्षात आलं 100 रुपयाला पीक विमा प्रीमियम भरायचा असं सरकार ठरवत आहे. हे दिल्ली से दौलताबाद सारखा विषय झालेला आहे. कारण काय, गेल्या वेळेस म्हणजे परळी पॅटर्न विम्याचा हा सरकारला करायचा आहे का? कारण सरकारचं लक्षच नाही. पीक विम्यासंदर्भात सरकारकडे तक्रारी आल्या होत्या. शेतकऱ्यांऐवजी दलाल आणि एजन्सींनीच फायदा करून घेतल्याचंही समोर आलं होतं. या योजनेत सुमारे 4 लाख अर्ज नामंजूर करण्यात आले. पीक विम्यासंदर्भात कठोर निर्णय घ्यावे लागतील असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दिले होते. त्यामुळे आता सरकार खरंच पीक विमा योजनेमध्ये बदल करणार का? त्यातून शेतकऱ्यांना न्याय आणि फसवणूक करणाऱ्यांना चाप बसणार का, हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.